नमस्कार मंडळींनो, आमचा व्हिडिओ छान वाटला तर कमेंट करा, शेअर करा, लाईक करा. मंडळींनो, यावर्षी काय गरमी आहे तुम्हालाही माहीत आहे, आम्हालाही माहीत आहे, सारे दुनियाला माहीत आहे, फक्त माझ्या मित्राला नाही माहीत. अरे हो रे, सगळंच माहीत राहते म्हणून तुला सांगत आहो भयाडे. गरमी किती आहे, पागल होऊन राहिला माणूस ना. तुला तर मजाकच सुचत राहते रे, पागलसारखं झालं. माझा बाप उठते, एसी बंद करून देते, कूलर बंद करून देते. इथं एवढंसं बंद केलं का माणूस पागलासारखा होऊन राहिला. का करू ना काय मला समजून नाही राहिलं रे. काहीच नको करू, झाडाखाली जा, तिथे जाऊन बसून जा संन्यास घेऊन. तिथे लोक जाणार येणार बाबा समजणार, तुला पैसे देणं चालू करणार, समजलं? अरे हलकट मित्रा, कसा आहे रे तू? गरमीमुळे मला पागलसारखं वाटत आहे आणि ते कुत्रे हलकटा कशा कशा गोष्टी करून राहिला रे हलकट माणूस. अरे तर काय करणार आहे, पाप केलं असं म्हणून एवढी गरमी देत आहे, त्याच्यामुळे परेशान व्हायचं काय? सूर्याला राग आला असं, माणसं काय काय करून राहिले तुला माहित आहे ना, परेशान झालं सूर्य. मला तर वाटते तूच पाप केलं असं, तूच पापी आहे म्हणून आहे ना एवढी गरमी होऊन राहिली. नाही तर आपल्या एरियामध्ये एवढी गरमी होत नव्हती, पण आता इतकी गरमी होत आहे का असं वाटत आहे का करू ना काय नाही, कुठं जाऊ ना कोणा मसनात जाऊन बसू. म्हणजे तू मसनात गेलं तर ते जाळणारच ना रे, तुले अजून गरमी होणार, मग कुठं भाप पडून जाणार आहे तू? मसनात गेल्यावर तर वापस येऊ शकत नाही. येतं तरी चाल, एसी कूलर बाप बंद केलं तरी माणूस बाप गेल्यावर थोडं चालू करेन, ते तर काय भेटणार आहे, कोणती सुविधा भेटणार आहे? एवढा मरमर मरमर करून राहिला, येतं सगळं आहे, त्याचं काहीच नाही. जाऊन ते मातीत जाऊन हे करायचं किंवा ते जाळून मारून टाकते, खाकून जाते, 2 मिनिटं लढते, लोक विसरूनही जाते, समजलं? ए हलकटा, तू कुठच्या कुठं जाते रे? ते गोष्ट खरी आहे, मातीत आहे, मातीतच जाणार आहोत आपण. पण गरमी किती होऊन राहिली यार, एवढ्या तपणामध्ये ना मला पागलासारखं वाटत आहे रे. लोक बेहोश होत आहे, मरत आहे बिचार. काहीतरी रेहम केलं पाहिजे सूर्यदेवनं, समजलं?